नाशिकच्या सातपूर ITI कॉलेज मागील परिसरात अन्न व औषध प्रशासनानं प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई केली। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत परिसरातील विविध दुकानांची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान काही ठिकाणी प्रतिबंधित गुटख्याची विक्री सुरू असल्याचं आढळून आलं। त्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत तब्बल 35,000 रुपयांचा गुटखा जप्त केला। राज्यात गुटखा, पान मसाला आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली। कारवाईत नाशिक अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त विनोद धवड, अन्न सुरक्षा अधिकारी ऋतुजा नवले, अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय खेडकर यांनी केली। गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढे कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।